जवळपास 400 रुपयाला गेलेला हा शेअर डायरेक्ट येऊन पोहोचला 14 रुपयावर. लाडू कोणता आणि कचरा कोणता, स्वतःला संपवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय सिद्धार्थ समोर नव्हता आणि सासरी बुवा फॅक्टर इथेच इम्पॉर्टंट असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. सीसीडी जर तुम्हाला आठवत असेल, कॅफे कॉफी डे. नाही आठवत? मित्रांसोबतच्या गप्पा, गर्लफ्रेंड सोबतची तुमची झालेली डेट किंवा इंटरव्ह्यूसाठी झालेली एखादी भेट, हे सुद्धा नाही आठवत? मग एखाद्या MLM वाल्याने तरी खेचून नेलंच असेल ना तिकडे त्याची श्रीमंती दाखवण्यासाठी. त्यावरून तरी तुम्हाला सीसीडी किमान आठवत असेलच, किंवा फ्री इंटरनेट तरी आठवत असेलच ना. याच सीसीडीबद्दल सक्सेस स्टोरी ते फेल्युअर स्टोरी, एक मोठी कंपनी ते धुळीला मिळालेली कंपनी, इथंपर्यंत सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी म्हणणाऱ्या या सीसीडीची सुरुवात खूप इंटरेस्टिंग आहे. VG सिद्धार्थ यांनी कॉफी कॅफे डेची सुरुवात केली होती, पण त्याआधी त्यांचा जन्म कर्नाटकामध्ये झाला होता आणि त्यांनी करिअरची सुरुवात जॉब करण्यापासून केली मुंबईमध्ये. पण तिथून थोडासा शेअर मार्केट का चस्का असतोच ना, शेअर मार्केटमध्ये काम करायला सुरुवात केली आणि शेअर मार्केटमधून खूप चांगली कमाई सुद्धा होऊ लागली. पण हर्षद मेहता स्कॅम 1992ला होण्याआधीच त्यांनी शेअर मार्केटमधून एक्झिट घेतली आणि पुन्हा कर्नाटकमध्ये आपल्या गावी येऊन पोहोचले. बेंगलोरमध्ये आल्यानंतर सिवान सिक्युरिटीज लिमिटेड ही कंपनी ते खरेदी करतात आणि या कंपनीच्या अंडर 300 एकर कॉफीचे मळे ते परचेस करतात. हो, 300 एकर जागा ते परचेस करतात, ज्यामध्ये कॉफीचे मळे असतात. सोबत त्यांचा फॅमिली बिझनेस असतो कॉफीचाच, त्यामुळे अजून त्याला एक चांगला जोडधंदा मिळतो आणि हाच बिझनेस ते वाढवण्यासाठी प्रयत्नही करतात. साल होतं 1991. 1991 मध्येच त्यांनी लग्न केलं. CM SM कृष्णा हे कर्नाटकचे एक मिनिस्टर होते. पुढे जाऊन ते मुख्यमंत्री पण बनले. खूप मोठे व्यक्ती होते, नामांकित हस्ती होते. यांच्या मुलीबरोबर त्यांचं लग्न झालं आणि 1991 मध्ये लिबरलायझेशन झालं. त्याच वेळी खूप मोठ्या प्रमाणात कॉफीचे मळे त्यांनी परचेस करायला सुरुवात केली आणि ते टोटल 20,000 एकर त्यांनी कॉफीचे मळे परचेस केले होते. लिबरलायझेशनचा फायदा घेण्यासाठी 1992 साली ABC नावाची कंपनी स्थापन केली आणि हीच ABC कंपनी कॉफीचा एक्सपोर्ट करू लागली. कारण जोपर्यंत लिबरलायझेशन नव्हतं त्यावेळी जी काही जमीन असेल, जे काही उत्पादन असेल, ते सगळं आपल्याच देशामध्ये राहायचं. पण जेव्हा लिबरेशन झालं तेव्हा त्याचा एक्सपोर्ट करायला सुरुवात झाली. लिबरेशन होण्याच्या आधीच 20,000 एकर जमीन विकत घेतली. याचा अर्थ समजून घ्या, कवडी मोल दरामध्ये त्यावेळी जमिनी मिळायच्या, कॉफीचे मळे मिळायचे, कारण त्याची प्राईस लिमिटेड होती. फक्त भारतामध्ये त्याचा सेल व्हायचा. पण जेव्हा ते आपण एक्सपोर्ट करतो, मल्टिपल टाइम्समध्ये त्याची प्राईस वाढते. प्राईस वाढली याचा अर्थ जमिनीची व्हॅल्युएशन वाढली आणि हे सगळं होण्याआधीच त्यांनी एवढी मोठी जमीन परचेस केलेली होती. 11 जुलै 1996 साली सीसीडीची सुरुवात झाली आणि पहिलं आउटलेट त्यांनी बेंगलोरमध्ये सुरू केलं. सिंपल कन्सेप्ट आहे, तुम्हाला कॉफी तिकडे मिळेल, तेही महागड्या दरामध्ये. ही सिंपल कन्सेप्ट होती. पण ते तुम्ही का प्यायला याल? कारण तुम्हाला तुमचा स्टेटस दाखवायचा आहे. मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा आहे, म्हणून तुम्ही जाता ना. जसं आपण स्टारबक्समध्ये जातो, जसं आपण मॅकडीमध्ये जातो किंवा पिझ्झा हटमध्ये जातो, कुठलंही स्टोअर असेल, महागड्या ठिकाणी आपण का जातो? कारण आपल्याला आपली श्रीमंती दाखवून द्यायची असते. ते तुमचं काय कारण आहे तिकडे जाण्याचं, आय डोंट नो. कोणाला इम्प्रेस करायचं असेल किंवा तुमची श्रीमंती दाखवायची असेल, हेच मेन कारण असतं. पण याला जोड मिळाली इंटरनेटची. त्या काळी इंटरनेट म्हणजे सोनं. आपल्याकडे ऑलरेडी 1 KB 2 Kbps तुम्हाला जर आठवत असेल तर मॅक्सिमम स्पीड होतं. एक इमेज डाउनलोड करण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागायचा. तिकडे जर आपल्याला ब्रॉडबँड मिळालं, ते सुद्धा फ्री. एक कॉफी घ्या 25 रुपयाची आणि 1 तास इंटरनेट फ्री, तर मात्र तुम्ही आनंदाने तिकडे जाणार. आणि हीच कन्सेप्ट खूप चांगली चालू लागली. करोडो रुपये खर्च करून बनवलेलं हे कॉफी शॉप आणि तिकडे तुम्हाला मिळेल इंटरनेट, तेही फ्री. 25 रुपयाची कॉफी घेतल्यानंतर, जिकडे इंटरनेट सेवा मिळवण्यासाठी आपल्याला तासाला 20-30 रुपये द्यावे लागत होते, तिकडे तुम्हाला कॉफी पण मिळेल आणि इंटरनेट पण मिळेल. यासाठीच तिकडे लोकांची गर्दी वाढू लागली. स्वतःची श्रीमंती तर लोकांना दाखवायचीच होती आणि अर्ली मूव्हिंग ॲडव्हान्टेज, अर्ली मूव्हर असल्यामुळे त्यांना त्याचा खूप मोठा ॲडव्हान्टेज मिळाला. ऑलरेडी पैशाचं बॅकिंग होतं आणि त्याचबरोबर पॉलिटिकल बॅकिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि सासरी बुवा फॅक्टर इथेच इम्पॉर्टंट असतो आणि त्याचा यूज करूनही यांचा बिझनेस जास्त ग्रो होऊ लागला. 2017-2018 मध्ये सीसीडीचे टोटल आउटलेट्स होते 1750
अगदी बरोबर ऐकताय. स्टारबक्स असेल किंवा इतर कुठलेही मोठे ब्रँड्स असतील ते कॅटर करत होते मोठ्या सिटीजना, मेट्रो सिटीजना. मग त्यांचे स्टोअर्स लिमिटेड होते 100-150च्या रेंजमध्ये. पण याचे मात्र 1750 होते. एक्झॅक्ट फिगर जर तुम्हाला सांगायची झाली तर स्टारबक्सचे टोटल आउटलेट्स होते 146, बरिस्ताचे टोटल आउटलेट्स होते 220. स्टारबक्स 346 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट करत होतं, तर तिकडे बरिस्ता 104 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट करत होता. पण सीसीडी मात्र 4142 कोटी रुपयाचा प्रचंड रेव्हेन्यू जनरेट करत होता, जो कॉम्पिटिटरच्या आसपासही नाही, अनेक पटीने जास्त रेव्हेन्यू जनरेट करत होता. म्हणजेच खूप चांगला मोठं एक्सपान्शन यांचं ऑलरेडी झालं होतं. एवढी मोठी आणि फेमस झालेली कंपनी आता मात्र डायव्हर्सिफाय करू लागली. एवढा प्रचंड पैसा कंपनीकडे येत होता, पण तो पैसा आता करायचा काय? अजून जास्त आउटलेट ओपन करायचे, ते तर ते करूच लागले. टियर 2 टियर 3 सिटीला सुद्धा हे टॅकल करू लागले. तिकडे सुद्धा यांचे स्टोअर्स ओपन होऊ लागले आणि आता येणारा पैसा यांना डायव्हर्सिफाय करायचा होता. कंपनी आता उतरली रिअल इस्टेटमध्ये, हॉस्पिटॅलिटीमध्ये, IT सेक्टरमध्ये, त्याचबरोबर लॉजिस्टिक बिझनेसमध्ये. मल्टिपल बिझनेसेस कंपनीने सुरू केले. मायनिंगचा बिझनेस कंपनीचा सुरू होता. खूप मोठ्या प्रमाणात या कंपन्यांना ॲसेटची गरज होती. लॉजिस्टिक कंपनी असेल, मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला उभा करायचं असेल तर त्यासाठी गरजेचा असतो पैसा. पैसा म्हणजेच ॲसेट. ॲसेट नसेल, मशिनरीज नसतील, मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे लँड नसेल, रिअल इस्टेटमध्ये मोठमोठ्या जागा तुमच्याकडे नसतील तर कंपनी कशी वाढवणार? यासाठी गरजेचा असतो पैसा. तो पैसा उभा करायला सुरुवात केली कर्जाच्या स्वरूपात, कारण सीसीडी खूप मोठ्या प्रमाणात लोन घेत होतं. लोन घेऊनच त्यांनी बिझनेस एक्सपांड करायला सुरू केला होता. आत्ता ज्या नवीन स्टार्टअप कंपन्या स्वतःला मोठं करण्यासाठी लोन घेतात ना, ही सेम सिस्टम खूप आधीपासून सीसीडी मध्ये सुरू होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोन घेऊन हे सगळे बिझनेस मोठे करायला सुरू होते. पण तुम्हाला माहितीच आहे, लोन तर इझिली मिळणार, कारण सासरी बुवा फॅक्टर, मोठी कंपनी, एवढं मोठं नाव, सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या होत्या आणि सगळं सुरळीत सुरू होतं. पण एक वेळ अशी येते, कंपनी थोडंसं कर्जामध्ये जास्त बुडू लागते आणि कर्जाचं रिपेमेंट करण्यासाठी खूप जास्त इश्यूज क्रिएट होऊ लागतात. बँका दाराशी येऊ लागतात. EMI त्यांचे थकीत असतात. या वेळेमध्ये VG सिद्धार्थ यांना दुसरा कुठलाही ऑप्शन नसतो. आता पैसा कसा द्यायचा? बँकांचं कर्ज फेडलं नाही तर इनसॉल्व्हन्सीला फेस करावं लागेल, दिवाळखोर कंपनी बनणार. याच भीतीने त्यांनी एक निर्णय घेतला, आता कंपनीचा IPO लॉन्च करायचा. 6,500 कोटी रुपयाच्या कर्जासोबतच कंपनीने IPO लॉन्च केला, 1150 कोटी रुपयाचा. हा IPO लॉन्च झाला, कंपनी पब्लिक लिस्टेड झाली, तरी सुद्धा कर्ज रिपेमेंट करणं यांना जमत नव्हतं. खूप जास्त इश्यूज निर्माण होऊ लागले. 2015ला IPO तर लॉन्च झालाच होता. IPO लॉन्च होताच 2017मध्ये इन्कम टॅक्सची रेड पडली. वेगवेगळ्या लोकेशनवर धाडी पडल्या. तिकडून कळून चुकलं की यांनी 650 कोटी रुपये प्रॉफिट लपवलं होतं. आता सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या, बुडत्याचा पाय खोलात. ऑलरेडी कर्जाचे हप्ते जात नाहीत. ते कर्ज फेडण्यासाठी यांनी छोट्या छोट्या फायनान्सिंग कंपन्यांकडून पैसा उचलायला सुरुवात केली आणि हा पैसा उचलून ते मोठमोठ्या बँकांना देऊ लागले, कारण कर्जाचे हप्ते थकीत होते. ते पैसे इकडून उचलायचे, तिकडे भरायचे. इकडे व्याजदर प्रचंड होता. पुन्हा बुडत्याचा पाय खोलात आणि हा पैसा अजून सेव्ह करण्यासाठी टॅक्स चोरी करायला सुरुवात केली. टॅक्स चोरी म्हणजे इतरांच्या घरामध्ये जाऊन पैसे उचलायची असं बिलकुल होत नाही. जी कमाई होती ती सरकारला डिस्क्लोज केली नाही. एवढं माझं प्रॉफिट आहे, पण ते न दाखवता एवढंच प्रॉफिट आहे, बाकीचे पैसे खिशामध्ये. या गोष्टी सुरू झाल्या, कारण यातून बाहेर पडायचं असेल, कर्जमुक्त व्हायचं असेल तर अजून पैसा आणावा लागेल, कारण ओव्हर डायव्हर्सिफिकेशन ऑलरेडी झालं होतं. या सगळ्याला फेस करता आलं नाही. कर्ज वाढत होतं, इश्यूज वाढत होते, कंपनी लॉस मेकिंग बनत होती. त्यामुळे स्वतःला संपवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय सिद्धार्थ समोर नव्हता. त्यांनी स्वतःला संपवलं, आत्महत्या केली आणि पूर्ण कंपनीचे शेअर्स आता डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ लागले. CEOच नाही, कंपनीमध्ये इश्यूज आहेत, कंपनीचं कर्ज जास्त आहे. आता कंपनी दिवाळखोर होणार म्हणून प्रत्येक जण त्यांचे शेअर्स विकू लागला. कंपनीमध्ये मोठे इश्यूज आता अजून जास्त वाढू लागले. या स्टोरीमधून काही बिझनेस लेसन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्हाला या गोष्टींची गरज आहे शिकण्याची, कारण याचा उपयोग आपण स्वतःसाठी करून घेऊ शकतो. कारण या व्हिडिओमधून मला मॅक्सिमम तुम्हाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या सगळ्या सिरीज मी ऑलरेडी बऱ्याच कंपन्यांच्या बनवलेल्या आहेत. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. पहिली आणि महत्त्वाची चूक,
खूप जास्त कंपनीनं कर्ज घेतलं, अति प्रमाणात कंपनीनं कर्ज घेतलं. बरं, कर्ज घेतलं ते घेतलं, पण त्याचं युटिलायझेशन योग्य त्या ठिकाणी झालं का, हे सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह इकडे उभा राहतं. फॉर एक्झाम्पल, मी बिझनेस करतो ट्रेडिंगमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये, म्हणून मी स्वतः ट्रेड करतो, पैसे कमवतो. त्याचबरोबर मी तुम्हाला डीमॅट अकाउंट सुद्धा देतोय. तुम्हाला वाटलं स्टॉक मार्केट शिकायचं आहे म्हणून मी तुम्हाला कोर्सेस देतोय. तुम्हाला वाटलं तुमची इन्व्हेस्टमेंट मी मॅनेज करावी म्हणून ते सुद्धा काम मी करतोय. कदाचित मी फ्युचरमध्ये जर मला अजून एक्सपांड करायचं असेल तर मी स्वतःची ब्रोकिंग फर्म सुरू करू शकतो, म्हणजेच माझ्या कंपनीचं डीमॅट अकाउंट मी तुम्हाला देऊ शकतो. त्याचबरोबर म्युच्युअल फंडमध्ये एएमसी माझी स्वतःची असू शकते. म्हणजेच काय, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड मी स्वतःला फिरवणार, फायनान्स रिलेटेड अजून काही सर्व्हिसेस मी देऊ शकतो, कर्ज देऊ शकतो, छोटे छोटे मायक्रो लोन्स देऊ शकतो, स्वतःचे पेमेंट गेटवेज बनवू शकतो. अशा प्रकारे कंपनी एक्सपांड करू शकतो. जेव्हा माझी कंपनी 20,000, 30,000, 50,000 कोटीची बनेल, मी अजून मल्टिपल सेक्टरमध्ये उतरण्याचा प्रयत्न करेन. पण इकडे काय झालं, सीसीडीमध्ये मोठी चूक हीच झाली की ते डायरेक्ट रिअल इस्टेटमध्ये उतरले. आपला बिझनेस काय, कॉफीचा बिझनेस करणारा व्यक्ती रिअल इस्टेटमध्ये घुसतो, कॉफीचा बिझनेस करणारा व्यक्ती मायनिंग करू लागतो, कॉफीचा बिझनेस करणारा व्यक्ती हॉस्पिटॅलिटीमध्ये उतरतो, IT सेक्टरमध्ये उतरतो, मल्टिपल सेक्टर ॲट ए टाइम तो हॅमर करतो. यात महत्वाची गोष्ट, हे सगळे बिझनेसेस मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करावे लागणारे बिझनेसेस आहेत. IT सेक्टरमध्ये लो इन्व्हेस्टमेंट्स असते, पण ॲसेट या बाकी सगळ्या रिअल इस्टेटमध्ये असेल किंवा मायनिंगमध्ये असेल, बाकी सगळ्या बिझनेसेसमध्ये मोठे ॲसेट लागतात, मोठ्या मशिनरी लागतात, मोठ्या प्रमाणात जागेची गरज असते, लँडची गरज असते. तो पैसा तुम्हाला तिकडे इन्व्हेस्ट करावा लागतो. आज लावलेला पैसा उद्या मला हवा आहे बिलकुल मिळू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मी माझं देईन तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल या नंबरला कॉल करू शकता, डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, आमच्या बऱ्याच फ्री सर्व्हिसेस तुम्हाला मिळू शकतात. एक एक्झाम्पल माझं देईन. फॉर एक्झाम्पल, माझं कर्ज आहे, एक 10 कोटी रुपये मी उदाहरणार्थ कर्ज पकडतोय. त्याच 10 कोटीच्या अगेन्स्ट मी पैसा काय करेन, मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करेन ना. माझी इन्व्हेस्टमेंट ही कम्प्लिटली मार्केटमध्ये असेल. आज माझ्याकडे बँक आली, माझ्याकडे दुसरा सोर्स आहे इन्कमचा, तो जर बंद पडला, माझ्याकडे पैसा नसेल, तर मी सिम्पली कर्ज मुक्त होण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी मला हवे तेवढे शेअर्स मी लगेच विकू शकतो. पण या कंपनीला मात्र ते शक्य नव्हतं. हजारो एकर जागा होती, पण लगेच त्याला लिक्विडेट करणं पॉसिबल नव्हतं. अनेक बिझनेसेस होते, त्यांचे ॲसेट्स होते, बुडत्याचा पाय ऑलरेडी खोलात होता, तर ते बाय करायला कोण जाणार? पुन्हा या सगळ्या मॅटरमध्ये कोण अडकणार? ऑलरेडी ईडी वगैरे सगळे मागे लागले होते. त्या काळी सुद्धा, आत्ता तर लागतात, भाग वेगळाच आहे, त्यावर बोलायला नको, पण त्या काळी सुद्धा ईडी मागे होती, इन्कम टॅक्सच्या रेड पडत होत्या, पोलीस मागावर होते, बँका जीव तोडून मागे धावत होत्या, कारण NPAs लागणार, बँकांना सुद्धा इश्यूज असतात, प्रत्येक जण आपला पैसा रिकव्हर करण्यासाठी धावत होता. हे सगळे मागे लागल्यामुळे अडकला कोण जाळ्यामध्ये? सिद्धार्थ. आणि याचमुळे आत्महत्या करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर एकमेव दिसत होता. आणि शेवटी त्यांनी लेटर लिहिलं की या सगळ्यासाठी मी एकटाच जबाबदार आहे, बाकी कोणाचाही यामध्ये हात नाही, कोणालाही जबाबदार समजू नये. माझ्या चुकीमुळे, माझ्या निर्णयांमुळे हे सगळं घडलेलं आहे. थोडंसं चार्टवर काही गोष्टी मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला तेव्हा ही एक मोठी कॅन्डल बनली, स्टॉक डाऊन होऊ लागला. एक गोष्ट लक्षात घ्या, जवळपास 400 रुपयाला गेलेला हा शेअर डायरेक्ट येऊन पोहोचला 14 रुपयावर. पण त्याआधीच त्यांच्या पत्नीने, कंपनीने बरेच शेअर सेल केले होते. ही मोठी कॅन्डल बनण्याचं कारण तुम्हाला मी सांगू इच्छितो की कंपनीने स्वतःचे शेअर्स विकले होते. मालविका, त्यांच्या पत्नीचं नाव, त्यांच्या नावे असणारे 4% शेअर सुद्धा त्यांनी तिकडे विकले. याचाच अर्थ समजून जा की त्यांचा विश्वास त्यांच्या बिझनेसवर नव्हता. त्यांना वाटत नव्हतं की हा बिझनेस पुन्हा रिकवर होईल, एक अप ट्रेंड येईल. आता बरेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील ज्यामध्ये सांगितलं जातं की हा स्टॉक मल्टीबॅगर बनेल, फक्त 50 रुपये 40 रुपये गुंतवा, त्याचे 500-1000 रुपये होतील, सीसीडी पुन्हा रिकवर करेल. हे मला आत्ता सध्या वाटतं का नाही, हे पुढं ॲनालिसिस बघून तुम्हालाही कळेल. मी सांगण्याची गरज नाही, तुमचं ओपिनियन कमेंट करून कळवा. तुमचं मत मॅन्युप्युलेट करण्याचं काम सध्या मार्केटमध्ये कसं होतं हे मी प्रॉपरली एक्सप्लेन करून या व्हिडिओमध्ये दाखवतोय, जेणेकरून पुराव्यासहित सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअरली समजतील. इकडे एक गोष्ट फक्त लक्षात घ्या, जी मी कॅन्डल दाखवतोय ती कॅन्डल कुठली आहे? वीकली कॅन्डल आहे, आणि त्यामध्ये कशा प्रकारे मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे हे सुद्धा समजेल. हा मंथ बघू शकता, जुलै आणि ऑगस्ट. जुलै ऑगस्टच्या दरम्यान हे स्टेक्स सगळे सेल करण्यात आले. मोठी कॅन्डल बनली, ती का बनली, कशी बनली हे एक्सप्लेन करतोय थोडंसं बॅलन्स शीट बघून.
आता सध्या जर बघितलं कॉफी कॅफे डेची मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1213 कोटी रुपये. करंट प्राइस आहे 57.4. याने हाय बनवला होता 1 वर्षामध्ये 86 रुपयाचा, लो बनवला होता 20 रुपयाचा. यामध्ये कोविडची प्राइस नाही, कोविडमध्ये 14 रुपयाला हा स्टॉक गेला होता. सेल्स ग्रोथ बघू शकता -52%, एका वर्षाची सेल्स ग्रोथ. 7 वर्षाची सेल्स ग्रोथ -12.5% आणि 5 वर्षामध्ये मागील अप्रॉक्सिमेट 5 वर्ष होत आली आहे. 3 वर्षापूर्वी याच्या ओनरचा मृत्यू झाला होता. 22% या 5 वर्षामध्ये सेल्स ग्रोथ मायनसमध्ये आहे. EPS मायनसमध्ये आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन इक्विटी हे सगळं जर तुम्ही बघितलं ना तर हे सगळ्या फिगर्स तुम्हाला मायनसमध्ये पाहायला मिळतील. तरीसुद्धा आपल्याला अपेक्षा आहे की हा स्टॉक वाढू शकतो. जर तुम्ही या कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो बघितला तर 3.07 डेट टू इक्विटी रेशो आहे. इथे मी लिहून दाखवतोय तुम्हाला 3.07. याचा अर्थ तुम्हाला समजतो. डेट टू इक्विटी रेशो हा इकडे आपल्याला पाहायला मिळतो. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही यामध्ये 100 रुपयाची गुंतवणूक केली असेल किंवा ही कंपनी 100 रुपयाची आहे तर या 100 रुपयाच्या कंपनीवर 307 रुपयाचं कर्ज आहे. 307 रुपयाचं कर्ज 3 पटीने जास्त. 1000 रुपयाची कंपनी आहे तर 3000 रुपयाचं यावर कर्ज आहे. म्हणजे इमॅजिन करू शकता आज ही कंपनी कर्जात बुडालेलीच आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. 2010 साली 718 कोटी रुपयाची कंपनी -28 कोटी रुपयाचं प्रॉफिट होतं, पण पुन्हा कंपनी प्रॉफिटेबल बनली, परत कंपनी लॉस मेकिंग बनली. इथे थोड्याशा सगळ्या फिगर्स तुम्ही बघू शकता डीपमध्ये जाऊन. 2013 मध्ये 2234 कोटी रुपयाचा टर्नओव्हर होता, तो कंटिन्युअसली वाढत गेला. 17 मध्ये थोडासा डाऊन झाला, 2761 कोटी रुपयाचा सेल होता, पण 18 मध्ये 4142 कोटी रुपयाचा सेल होता जो वाढला होता. पण 19 मध्ये त्याच्या ओनरने मिस्टर सिद्धार्थने सुसाईड केलं. 3889 कोटी रुपयाचा सेल तेव्हा होता, पण जेव्हा त्यांनी सुसाईड केलं तेव्हा उतरती कळा कंपनीला लागली आणि डायरेक्ट सेल 2020 मध्ये 2552 कोटी रुपयाचा झाला. त्यात 2020 मध्ये मोठा खेळा ठोकला, तो म्हणजे कोविडने. हे सगळे शॉप्स बंद होते. पुन्हा या शॉप्सचा रेंट, त्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट, नोकरांचे पगार, बऱ्याच गोष्टी, रनिंग कॉस्ट वाढत होती, पण इन्कम मात्र 0 झाला. कारण 100% हे सगळे शॉप्स बंद होते. पैसा कुठून येणार हा सगळ्यात मोठा इश्यू इकडे क्रिएट झाला. 2021 मध्ये 853 कोटी, पण 2022 मध्ये आता कोविड कुठं आहे, सगळं ओपन असून सुद्धा कंपनीचा रेव्हेन्यू 577 कोटी आहे. म्हणजेच अजूनही रेव्हेन्यू ड्रॉपच आहे, कमी कमी होत चाललं आहे. जर कंपनीचं नेट प्रॉफिट बघितलं तर इकडे लॉस मेकिंग होती आणि तिथून पुढे पुन्हा प्रॉफिटेबल बनली. 1884 कोटी रुपये 2020 साली प्रॉफिट तर यांनी दाखवलं, पण ते प्रॉफिट कसं दाखवलं? अदर इन्कम मधून. 3176 कोटी रुपये कंपनीकडे आले. ते का आले, कुठून आले, कसे आले, त्याचा काय वापर यांनी केला हे मी पुढे सांगेन. पण एवढं मोठं प्रॉफिट कंपनीने बुक केलं हे लक्षात ठेवा, पण परत कंपनी लॉस बुक करते. ही सगळी कारणं मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतोय. हे 3176 कोटी रुपये प्रॉफिट दाखवल्यामुळेच हा पैसा कंपनीमध्ये आला. बाकीच्या गोष्टी मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतोय. त्यासाठी जावं लागेल आपल्याला बॅलन्स शीटवर, आणि बॅलन्स शीटवर अनेक गोष्टी पाहायला मिळतील. पहिली गोष्ट कर्ज. 1742 वरून कंपनीचं कर्ज वाढत होतं 5000 कोटी. 7200 कोटी रुपयाचं कर्ज होतं 2019 साली, पण ते कर्ज 2020 मध्ये कमी झालं 3000 कोटीपर्यंत. 2021 मध्ये 1700 कोटी, जवळपास 1800 कोटी झालं, पण परत 2021 मध्ये ते 2000 कोटीपर्यंत पोहोचलं. सिंपल कन्सेप्ट आहे. 1200 कोटी रुपयाची कंपनी असून सुद्धा अजूनही कर्ज जास्त आहे. जेवढं कंपनीचं व्हॅल्युएशन नाही त्याच्यापेक्षा जास्त कंपनीचं कर्ज आहे. आता हे कर्ज फेडलं कुठून? तो जिवंत असताना फेडू शकला नाही, तो मेल्यानंतर बायकोने असा कुठला मोठा चमत्कार केला ज्यामुळे हे कर्ज फिटलं. याचं उदाहरण किंवा याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पुढे शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये पाहायला मिळेल. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्रमोटरचं शेअर होल्डिंग किती होतं? जवळपास 54% शेअर होल्डिंग प्रमोटरचं होतं, पण डायरेक्ट सप्टेंबरमध्ये ते 25% येऊन पोहोचलं. म्हणजेच प्रमोटरने त्याचे शेअर्स विकले. प्रमोटर कोण? मालविका, त्यांची मिसेस. तिने जेव्हा CEOचा पदभार सांभाळला तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. कर्ज तर फेडायचं आहे, कंपनीला कर्जमुक्त बनवायचं आहे. कसं बनवणार? ॲसेट विकून. कंपनीकडे जे काही आहे ते सरळ विकायला सुरुवात केली आणि ते विकून कंपनीने स्वतःचं कर्ज फेडायला सुरुवात केली.
पण ॲसेट तर विकलेच, स्वतःचे शेअर्स सुद्धा विकले. ही पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. प्रमोटर जेव्हा त्यांचे शेअर्स विकतो तेव्हा त्याचा पैसा प्रमोटरच्या खिशात जातो, कंपनीच्या नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, प्रमोटरने जर आपले शेअर्स विकले तर तो पैसा प्रमोटरच्या खिशात जातो, कंपनीकडे नाही. जर तुम्हाला वाटत असेल हा विकलेला पैसा कंपनीसाठी त्यांनी वापरला तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण प्रमोटरचे शेअर्स हे स्वतःच्या मालकीचे असतात आणि कंपनी लिमिटेड कंपनी आहे, स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे. फॉर एक्झाम्पल, मी या कंपनीमध्ये जर 10% भागीदार आहे, 10% शेअर्स माझ्याकडे आहेत, 50,000 कोटी मी याच्यामध्ये गुंतवलेत, तर ते 50,000 कोटी जेव्हा मी शेअर्स सगळे विकेन तेव्हा ते पैसे माझ्या खिशामध्ये येणार, ते कंपनीच्या खिशामध्ये जाणार नाही. आणि CEO होता तो मृत्युमुखी पावला, तो वारला. त्याच्यानंतर CEO बनली त्यांची पत्नी मालविका, पण त्याआधीच हे सगळे शेअर्स विकले गेले होते आणि ते शेअर्स गेले प्रमोटरच्या खिशामध्ये. पण प्रमोटर फक्त नंतर त्या नावाला बनल्या, पण ऑलरेडी प्रमोटर होता त्यांचा पती आणि तो वारल्यानंतर यांनी ऑलरेडी जे शेअर्स विकले ते मी इथं तुम्हाला दाखवतोय. आणि हे शेअर्स विकल्यामुळे अडकलं कोण? तुम्ही आणि आम्ही. इथे फसतो रिटेल इन्व्हेस्टर, मूर्ख बनवलं जातं रिटेल इन्व्हेस्टरला. आपल्याला वाटतं नाही होईल रिकवर, पण फसतो इकडे आपण. हा जेव्हा मोठा रेड कॅन्डल आपल्याला दिसतो ना तेव्हाच कळून चुकतं मोठी गडबड आहे यामध्ये, तेव्हाच आपल्याला बाहेर पडायला हवं होतं. पण आपण खूप धीट लोक, लगेच तर आपण बाहेर पडणार नाही ना. बघू काय होतं, होईल रिकवर, वाढेल, डबल होईल, ट्रिपल होईल, बरेच लोक सांगतात आणि त्याच आशेवर आपण फसत जातो. कंटिन्युअसली स्टॉक डाऊन होत गेला. आता मी म्हणतोय रिटेलर लोक फसले किंवा रिटेल लोक फसले. कसे फसले? पुरावा काय? म्हणालच ना. त्यासाठीच विदाऊट पुराव्याचं मी काही बोलत नाही. इकडे बघू शकता शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. शेअर्स कमी झाले, 25%वर आले, पुन्हा त्यांनी शेअर्स विकले, पुन्हा विकले, पुन्हा इकडे विकले. प्रमोटर कंटिन्युअसली त्याचं शेअर होल्डिंग कमी करतोय, पैसा खिशामध्ये येतोय त्यांच्या, कंपनीमध्ये नाही. परत एकदा मी रिपीट करतोय. पण हा विकलेला माल कोण गोळा करतं? स्वस्तामध्ये मिळतोय, घ्या ना, स्वस्त मिळतं, फुकट मिळतं, डिस्काउंटेड प्राइसला मिळतं, एकावर एक फ्री मिळतं, म्हणून आपण तिकडे जातो, तिकडे आपण अडकतो ॲक्च्युली. इथे बघू शकता हा माल जसा कमी होत चाललाय, शेअर्स जसे कमी होत चाललेत, आपले महान लोक बाय करत चाललेत. 40%वरून आपण 81%वर गेलो आहोत. एक्झाम्पल खूप मोठं आहे मित्रांनो. हे चुकीच्या स्टॉकमध्ये आपण कसे फसतो, दुसऱ्याने फसवलं हे म्हणणं खूप चुकीचं आहे. आपल्याला त्याची थोडी तरी समज पाहिजे. पुढचा काहीही सांगेल, या जगामध्ये फसवणारी खूप लोक आहेत, पण आपण फसतो, इकडेच आपली चूक होते. दुसऱ्याला चुकीचं ठरवणं बंद करा. या कंपनीच्या प्रमोटरला असेल, ऑपरेटरला असेल, इतर कोणाला इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला असेल, कुणालाही ब्लेम करू नका. या चूक तुमची आणि आमचीच आहे, कारण आपण इकडे इन्व्हेस्ट केलं, सगळं डोळ्यासमोर असून सुद्धा प्रमोटरला विश्वास नाही, प्रमोटर बाहेर पडतोय, पण आपण तिकडे इन्व्हेस्ट करायला जातोय, इथेच आपण फसतो. डायरेक्ट आपण शेअर होल्डिंग इकडे डबल केलं, पण प्रमोटरने आपला खिसा रिकामा केला. आपला खिसा, प्रमोटरचा नव्हे, आपला खिसा रिकामा करून त्याचा खिसा भरला आणि आपण इकडे फसलोय. ओव्हरऑल काय, आता इन्व्हेस्ट करायचं असं आत्ता सुद्धा तुम्हाला वाटत असेल ना, तर यावर मी काहीही बोलू शकत नाही. हा डिसिजन तुमचा असेल. फसला असाल तुम्ही डिसिजन घेऊ शकता. नो डाऊट इथून सुद्धा शेअर वर जाऊ शकतो, प्राइस वाढू शकते, पण त्याला काहीही फंडामेंटल रिझन नाही. फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग नाही. नो डाऊट पॉलिटिकल सपोर्ट आहे, मोठा माणूस मागे आहे, त्याची मुलगी आता CEO आहे, सगळ्या गोष्टी थोड्याफार सुरळीत होण्याचा प्रयत्न होईल, पण दी बेस्ट रिझल्ट यामध्ये मिळतील हे डोक्यातून काढून टाका. कारण ऑपरेटर गेम होऊ शकते. पब्लिककडे खूप मोठं होल्डिंग आहे, प्रमोटरकडे कमी आहे. जे प्रॉफिट आहे ते कोणाकडे जाणार आहे तुम्हाला माहितीच आहे. त्या गोष्टीमध्ये मला जास्त जायचं नाही. थोडंफार मायनर अप डाऊन याच्यामध्ये होईल, पण मल्टीबॅगर बनेल, डबल ट्रिपल होईल हे डोक्यातून काढून टाका. जेव्हा कंपनी प्रॉफिटेबल होईल, अजून जास्त कंपनीचा सेल वाढेल, तेव्हा मी स्वतःहून व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सांगेल की कंपनी रिकवर होते, इन्व्हेस्ट आपण करू शकतो, आपण ट्राय करू शकतो. पण जर आपल्याकडे खरंच लाडू आहे तर कचरा खाण्यामध्ये काय अर्थ? लाडवामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो ना. आणि जी चांगली गोष्ट आहे ती थोडा जास्त प्रीमियम देऊन मिळणार,
कचरा आहे स्वस्तच मिळणार. आता लाडू कोणता आणि कचरा कोणता तुम्हाला शोधायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. मॅक्सिमम लाईक करून सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण प्रत्येकाला कळायला हवं इन्व्हेस्ट कशामध्ये करायला हवं, लाडू कोणता आणि कचरा कोणता हे प्रत्येकाला समजण्यासाठी हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करण्याचा प्रयत्न करा. नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.